तर शिवसेना संपून जाईल. पण असे अनेक गद्दार आमच्याकडे निघून गेले तरी जोपर्यंत तुमच्यासारखे कट्टर कडवट निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत तोपर्यंत शिवसेना कोणाच्या किती पिढ्या उठवल्या तरी संपू शकणार नाही, संपू शकत नाही. आता मी यवतमाळला चाललेलो आहे आणि तुम्हाला वचन देतो की तुमच्यासाठी खास नागपूरमध्ये मी आल्याशिवाय राहणार नाही. एक व्यवस्थित शिवसैनिकांचा मेळावा घेऊ आणि नुसता मेळावाच नाही तर तुमच्यापैकी अनेक जण उपस्थित असतील. आपण काही वर्षांपूर्वी कस्तुरचंद पार्कला सभा घेतली होती आणि कस्तुरचंद पार्क उसंडून वाहत होते. अनेकांनी मला सांगितलं होतं की तुमचं मैदान चुकलंय, म्हणजे आमचं मैदान कधीच चुकत नाही. आम्ही ज्या मैदानात उभं राहतो ते मैदान ओसंडून वाहतं. आता मला कल्पना नाही की तेवढं मोठं मैदान नागपूरमध्ये ह्या सरकारने शिल्लक ठेवले की नाही. पण जर का शिल्लक ठेवलं असेल तर मी त्या मैदानात येणार आणि त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा त्या सभेची आठवण होईल अशी प्रचंड जाहीर सभा आपण येत्या काही दिवसात घेऊ. पाऊस सुरू होतो मला कल्पना आहे, पण पुढच्या महिन्यामध्ये किंवा किशोर सतीश तुम्ही ठरवा वेळ, मी येतो आणि शिवसैनिकांचा एक प्रचंड मेळावा आपण घेऊया. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुमच्या ह्या प्रेमामुळेच शिवसेना आहे, शिवसेना राहील आणि जे जे शिवसेनेच्या मुळात आले हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.